आता तू यत्नाल बसशील नाही का? सीधी मग साकोलीहून सीधी कुठे जाणार आहेस? आता का डोकसा आपटू आपटू सांगू बर्मपुरीला जावाचं आहे म्हणून आपल्या भावाच्या गावाला? अरे तर जाना, मला कोण सांगतेस तर तू? हा साकोलीच्या बसस्टॉप पर्यंत तुला सोडून देतो म्हणलं. यत्नाल बस ना बरोबर बर्मपुरीची बस पकडजो. यत्नाल बर्मपुरीला बस नाही जा. यत्नाल दुसरी बस पकडावं लागते, मग यत्नाल दुसरी बस यत्नाल पकडावं लागते, मग त्या बर्मपुरीला जाणं होते. जा कशीच. आपल्या भावाला चालणं पाहिजे, म्हणावं पाहिजे. तोच आला असता बेटा फटफटी धरून. मी उगीच कोणाला त्रास नाही द्या. त्रास हो का? आला असता तर का बिघडला असता? काही त्याचा नेत होतो ना मी. काही उपकार आहेत? रामखोर बेटा. त्यातनाला येऊ नव्हता सकत आपल्या बहिणीला नेवायला. माहेरी चालली तर मग आणावलं जा, करावलं जा सगळा त्रास. तुम्हाला का नेऊन मागता तुम्ही? मी येत होतो ना घरून. मग मला नेऊन देतो तर तुला सोडून देतो. काय गरज होती का साकोलीवर आणून देवाची? आपल्या घरी राहिले असते. अरे तर सोडून दिलो तर काही वाईट केलो का? रामखोरीन, मला नसे माहीत तुम्ही वाईट केल्या का केल्या ना का नाही केल्या. सोडून दिल्या तर सोडून दिल्या. आता उगं मुगं घरी जावा. अरे जातो ना. बस लागल तर जाईन. तुझी बसच लागावलाय, मग आता थांबतो घडीभर. मी जातो म्हणलो ना बराबर. का म्हणतील ते एवढे लोक आमच्याकडून पाहत आहेत? एक येऊन नाही झगडा करते म्हणतील. ते लोक पाहतात का नाही टको टको आमच्याकडं मंगाच्या? दिसते का तुम्हाला जरा असेल? शरमला जाय का थोडीशी? अरे मला नको सांगूस ना. काल बोंबलतील तर. मी सोडून दिलो आपल्या बायकोला, ते काल बोंबलतील, ते काल पाहतील मायाकन. अरे ते बोंबलतील कायलं ते, पण आमची इज्जत घटून राहिली नाही. ते तुम्ही येते येऊन उगमुग झगडाच करून राहिल्या. उगमुग तिकडं होता नाही तुम्हाला घरी. आता सोडून दिल्या तर सोडून दिल्या. म्हणजे सोडून देणे गुन्हाच आहे नाही का? नालायकीन, हरामखोरीन, बैमानदारी. सोडावचं काही नाव नसे. मी काय बैमान नसो. तुम्ही सांगून देतो मी तुम्हाला. जास्त येते डोकसा आपटा नको. उगमुग घरी जावा. अरे तर थांब ना. आता बस येईलच ना आता. मला घरी जाऊन कोणतं कामा करीन? मग घरी जाऊन बसलाच राहावं लागते. शेड्या पाठरावते त्या इकावं लावलीस, चारावलं नाही आता कसं आहे. अरे तर दुसऱ्याचे घेऊन जा, मला का सांगत्या? घरी जगऱ्या पोसावचं नाही. घरी जगऱ्या पोसावचं नाही. लंबडीची लवकर बसही नाहीये. आता माझ्या बापाची बस नाही प्रायव्हेटवाली लवकर येईल तर. अरे तसा नाही. तुला लवकर जावायला चांगला होईल. मग तिकडे अंधार नाही पड का? मग जंगल एरिया पडते. तिकणार पैदल जावं लागते तुला आणखी 1 किलोमीटर. मी जाईन बराबर, मला नाही खाता तडस्या. तुम्ही नको सांगा एवढा ज्ञान. येलपाड्या ज्ञान सांगते येते. असा करावं लागते तसा करावं लागते. म्हणूनच मी आपल्या टाइम पाहून सकाळ सुकाळ निघलो मी. म्हणजे जावायला लवकर झाल्या पाहिजे म्हणून तिकडं. अरे तर मी काही वाईट म्हणलो का तुला? तुला कायसाठी म्हणत आहो का बस लवकर आली तर तुलाही लवकर जावायला चांगलं होईल असं नाही का? मी तुझ्या चांगल्यासाठी म्हणत आहो ना. तर म्हणा ना आता चांगल्यासाठी. पण ते का म्हणू चांगल्यासाठी? धरीनं भकनेरे आसळून देईन. येती मारावची सुस्ती तुम्हाला. जेती गेल्या तेथे मारणे झोडणे. ह्या दुकानासमोर त्या दुकानासमोर. एक गण का साडी घ्यायला नेल त्या तेथे धिंगाणा केल त्या. अरे मी काय धिंगाणा नाही केलतो. त्यांना साडीच बराबर नाही दाखवलं तर मी का करू? साडी बराबर नाही दाखवलं. तुमचीच गलती होती. तुम्ही त्याला उलटा पालटा बोलल्या, तो बराबर दाखवत नव्हता. मग तो रागाला आलता तर. अरे तुला गावाला जावाचं आहे का साडी घेवायला जावाचं आहे? इथे साड्याचा प्रश्न आणून राहिलीस तर. रामखोरीन. जो काम करावलं जावं आहे तो कर ना. तू का आले ती एलपाड्या ज्ञान सांगतेस? उगी मुगी निघायचं आहे निघ ना. निघतो ना का पैदल जाऊ का? येऊ द्या ना बस. पाय जावायचं असेल तर सांगा. पाय खेदाडत असाल मला. मी तुला काही पाय नाही खेदाडून राहिलो. तू चांगल्यापणा निघून जा बरं येत ना. रामखोरीन. जेती म्हणलं जेती म्हणलं तेथे तोंड वाजवत राहते. तुम्हीच उगं घरी जावा म्हणजे तोंड नाही वाज. तुम्ही येते राहाल आता मग आणखी तोंड वाजते. याचा झगडा होईल त्याचा झगडा होईल. अरे उगा मुगा जावा ना तुम्ही घरी. घरी गेले असते मी उगी मुगी आपल्या गावाला गेलो असतो. अरे उगी मुगी राही ना. जाजो ना. आता येऊ तर दे बस. जातो ना का बाणी आली का? तुम्हीच उगं मुगं घरी जा म्हणजे ते तोंड नाही वाज. येते काचा तोंड वाजून राहिला? आता तुझा बाप भाऊ येत नाही. मस्तपैकी गाडीवर बसून जातीस फटफटी धरून. आणि इस्कूटी शिक म्हणतो तर इस्कूटी नाही शिकस. सायकल शिकवलं महाग आहेस तू. भकनी रे. आता इस्कूटी शिकली असतीस आता काल येते तिथे जावं लागलं असता. आपली गाडी धरून आपली गेली असतीस. आपलीच गाडी ना आपलीच माडी अशी गोष्ट होते ना. मग मला नसे चालवणे, मला नाही शिकताय. तो कलच कसा होता ना ब्रेक कसा होते. तो एक्सिलेटर का होता म्हणते तुम्ही. तो असा वाढवाला का भकणारीच पडते माणूस. अरे रामखोरीन. तुला साधी स्कूटी नाही समजा. गेअर नाही टाकावं लागेल, फेर नाही टाकावं लागेल. आता तर चार्जिंगवाल्या निघले, पेट्रोल नाही टाकावं लागेल. फक्त चार्जिंग करावं लागते. बढियापैकी एक्सिलेटर दिला का परते ते दारीला. परते का पडते माणूस तोच नाही समजा तिच्यानं. एक वेळ चालवायला गेलो होतो तर त्या नालीमध्येच पडलो मा तर सगळं नाकनानं कुसला होता. उकसल का नाही तर बराबर चालवायचं ह्या तर पाहिजे. दिमाग लागते ना थोडसा. इकडे तिकडे उलटी पालटी चालवशील का नाही पडशील. चांगल्यापणानं चालव. शिकशील तर पोट भरशील. आता इस्कूटी चालवून कोणाचा पोट भरला? अरे तर पोट नाही भरत जाणं येणं तर होते. कोठी जावाचा काम पडला वेळ हो वखत हो. आता अशीच जाशील का? आता पैदल जावाशील राहिलीस. लंबडीची सायकल सुद्धा नाही चालवता.
अरे तर नाहीये काय जबरदस्ती आहे का? नसे राहू दे, तुझ्या मग बोंबलनेच पाप आहे. हां मी जातो, तू जा बरं आता. हां ते बस आली. हां जातो ना. बिनढोक माणूस. हां तोंड वाजवायला येते. हां सोडून देतो म्हणते बस स्टॉपवर. अरे उगा मुगा जाता नाही आहे का? का आले ती येवायला जायला? हां तोंड वाजवायला. वारला तोंड वाजवते. मला येते खात असेल नाही तर तळश्या. सोडून देतो म्हणते, सोडून देतो. वारलाच.